सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। छान. नमस्कार मंडळी. 9व्या अध्यायाचा शेवटचा भाग आपण कव्हर करणार आहे. त्याच्या आधी शोभाताई आज तुम्हाला सांगायचे ना गोषवारा. हो सांग. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. गोषवारा श्लोक 22 ते 28. श्लोक 22. एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या सतत युक्त असलेल्या लोकांचे योगक्षेम मी करतो. जे सर्व प्रकारच्या वृत्तींसह एक चित्ताने माझी उपासना करतात, जसे की मातेच्या गर्भातील मुलाला कोणतीही गोष्ट माहीत नसते, तसे या लोकांना माझ्याशिवाय दुसरे काही चांगले वाटत नाही. ज्यांना माझ्याकरता जगण्यातच सार्थक वाटते, त्याप्रमाणे एकनिष्ठेने जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मी करतो. ते ज्या क्षणापासून माझ्या मार्गाला लागले तेव्हापासून त्यांच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला. जसे पंख न फुटलेल्या पक्षाचे रक्षण पक्षीण करते, तसे या लोकांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. या योगयुक्त पुरुषांचे योगक्षेम मी चालवतो. श्लोक 23. जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त अन्य देवतांची देखील पूजा करतात, ते देखील माझीच पूजा अज्ञानाने करतात असे अर्जुनाला सांगतात. इतर जे संप्रदाय आहेत ते सगळे सारखेच असणारा जो मी त्या मला जाणत नाहीत. ते अग्नेय, इंद्राय, सूर्याय आणि सोमाय असे म्हणून यज्ञ करतात. त्यांनी कोणत्याही देवाच्या नावाने केलेले भजन हे माझेच असते, कारण या सगळ्या रूपात मीच असतो. पण त्यांची ही उपासना चुकीची आहे. जसे उत्तम पक्वान्न करून ते जर कानात भरले किंवा सुवासिक फूल आणून ते जर डोळ्यावर बांधले तर ते चालेल का? तर पक्वान्न तोंडानेच खाल्ले पाहिजे आणि जो फुलांचा वास आहे तो नाकानेच घेतला पाहिजे. तसेच माझे भजन माझ्या भावनेनेच केले पाहिजे. यासाठी माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. श्लोक 24. सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि स्वामी आहे, पण ते मला यथार्थ रूपाने जाणत नाही, म्हणून ते घसरतात. अर्जुना, असे पहा, सर्व यज्ञातील सामग्रीचा माझ्याशिवाय भोग घेणारा दुसरा कोणी आहे का? या यज्ञांचा आरंभही मीच आहे आणि शेवटही मीच आहे. जसे गंगेच्या काठी तर्पण करायला बसले म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, तसेच माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात, म्हणून ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत. ते ज्यांनी इच्छा मनात धरतात त्या लोकांना ते जातात. श्लोक 25. देवांची भक्ती करणारे देवत्वाप्रत जातात, पितरांची भक्ती करणारे पितृत्वाप्रत जातात, भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात, तसेच माझे पूजन करणारे मद्रूप होतात. काया वाचा मनाने जे इंद्रादी देवांना भजतात त्यांचा देह पडल्यानंतर त्यांना स्वर्गात देव शरीर मिळते. पितरांची व्रते आहेत ती पाळणारे ते मेल्यानंतर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. खेदादी क्षुद्र देवता ही ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत व त्यांची ज्यांनी जारण मारण इत्यादी तामस कर्मांनी उपासना केली आहे, त्यांचे शरीर पडल्यावर त्यांना
भूतखेतादिकांची गती मिळते. ज्यांनी जशा हेतूने कर्म केली आहेत तशी ती त्यांना फलद्रूप होतात. मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली व वाणीने माझेच वर्णन केले, सर्व अंगानी व सगळीकडे मीच आहे असे समजून नमस्कार केला व ज्यांनी दानधर्म केले ते सगळे माझ्याच उद्देशाने केलेले असते, जे आत बाहेर सर्वार्थाने स्वतःला माझ्या चरणी अर्पण केलेलं असते, ते मोक्षगतीस जातात. यज्ञ, दान किंवा तप यांच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कोणाला गर्व झाला असेल तर त्या यज्ञ, दान, तपाची मला काडी इतकी माझ्याजवळ किंमत नाही. वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणी आहे का? शेष देखील माझ्या अंथरुणाखाली जपून बसतो. शिवाने देखील अभिमान टाकून माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण केली आहे. लक्ष्मीच्या घरी श्रियेसारख्या दासी आहेत. अशी जी ऐश्वर्याची मालकीण लक्ष्मी, ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याच्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली, त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली. म्हणून आपल्या ठिकाणी असलेले मोठेपण दूर टाकून देऊन शास्त्राध्ययन केल्याचा गर्व असेल तर तो टाकून जसे आपण काही केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी. अशा प्रकारे सर्व प्रकारे लहानपणा जेव्हा घ्यावा तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते. याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करून संपत्तीचा गर्व टाकून द्यावा. श्लोक 26. जो मला पान, फळ, फूल अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्ताच्या मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले ते पानफूल मी सेवन करतो. जो भक्त अमर्याद भक्तीने मला फळ, फूल किंवा एखादे वाळलेले पान जरी अर्पण करतो, ते मी त्याच्या प्रेमाने भरलेले असल्याचे जाणतो आणि भुकेलेल्या जसा अमृतामुळे संतुष्ट होतो तसाच मी ते पान तितक्याच आनंदाने खाऊ लागतो. पाला देखील जर मिळाला नाही तर पाणीच आपले भांडवल समजून मला अर्पण केले तर त्या करण्यात वैकुंठापेक्षा मोठे भव्य मंदिर तयार केले किंवा रत्नांचे अलंकार अर्पण केले, दुधाची अनेक शय्यागृहे माझ्यासाठी उत्पन्न केली, त्या करण्यात कापूर, चंदन वगैरे सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर जरी मला अर्पण केल्यासारखे होते. त्याने सूर्याची दीपमाळ, गरुडाचे वाहन, कल्पवृक्षांचे बगीचे, कामधेनूंचे कळप मला अर्पण केले. अमृतापेक्षा रसभरीत अशी पंचपक्वान्नाचे नैवेद्य मला दाखवले. त्यापेक्षा भक्तांच्या थेंबभर पाण्याने देखील मी संतुष्ट होतो. सुदाम्याच्या मुठभर पोह्याने संतुष्ट झालो, याला कारण त्यात त्याची अपार भक्ती होती. म्हणूनच मी सांगतो की भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्ती तत्वच पाहतो. म्हणून अर्जुना, ऐक, प्रथम तू आपली बुद्धी वश करून घे. असे केलेस तर सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तू मला विसरू नकोस. 27. हे कौंतेया, तू जे करतोस ते भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, ते तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. जे जे कर्म तुझ्याकडून होईल ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर. परंतु एखादे कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण मनामध्ये तू मुळीच ठेवू नकोस. अशी सर्व कर्मे शुद्ध करून मला अर्पण कर. श्लोक 28. या प्रकारे कर्माची जी शुभाशुभ फलरूप बंधने त्यापासून तू मुक्त होशील. संन्यासरूपी कर्मयोगाने युक्त होऊन मुक्त झालास म्हणजे तू मला प्राप्त होशील. जसे अग्नीमध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न करू शकत नाही, तसे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाही. ज्यावेळी कर्मे अर्पण न केल्यामुळे शिल्लक राहतात त्यावेळेला त्यांचे फळ सुखदुःखाच्या रूपाने तयार होते आणि ते भोगण्यासाठी एखादा देह घ्यावा लागतो. ते कर्म ज्या क्षणी मला अर्पण केले त्या क्षणी जन्ममरण नाहीसे होऊन जन्मानंतर येणारे कष्ट देखील नाहीसे होतात. म्हणून अर्जुना, तुला ही सोपी युक्ती सांगितली आहे, ती उद्या अंमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीस तेवढाच जास्त वेळ लागेल. तर आता वर सांगितलेली युक्ती अंमलात आणलीस
तर देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि सुखरूप ते माझे स्वरूप त्याच्याशी अनायसे ऐक्य होत. खूप छान सांगितलं. अगदी पूर्ण कव्हर केलं. विशेषतः 25व्या श्लोकातलं त्यांनी जे सांगितलं की भक्ती सगळ्यात महत्वाची आहे. हो. अर्थात या पूर्ण अध्यायामध्येच ते सांगितलंय. तर ते तुम्ही छान सांगितलं. खूप गुड, व्हेरी गुड. आता आपण 29 पासून सुरू करू. प्रतिभा वाचणार आहे. कोणीतरी शेअर करतंय ना स्क्रीन? हो हो करतात. हं. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. मी सर्व भूतांच्या ठिकाणी सम आहे. मला आपला व परका कोणी नाही. जे मला भक्तिपूर्वक भजतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे. भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक. जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलेला आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही. अशा प्रकारे सर्व समान असणारा जो मी त्या मला जाणून जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात व मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात ते देहात वावरताना दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणी देहतादात्म्य नसते. ते माझ्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण आहे. आपल्या विस्तारासह वटत्व ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बीमध्ये असते आणि त्याचप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते, तसे आमच्यात आणि भक्तात परस्परांमध्ये बाह्य नाम रूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत. आता उसने मागून आणलेले दागिने जरी प्रतिभा एक मिनिट थांब इथे. हे खूप महत्वाचा विचार आहे की म्हणजे ब्रह्म म्हणजे आपला आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि ते कसे आहेत हे त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय की जसं बी घेतलं तर झाडाचं बी घेतलं तर त्यामध्ये पूर्ण झाडाचं असतं. जसं आपण पाहिलं की त्याचं मूळ तिथे असतं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण झाड असतं. तसं जर का म्हणजे परमेश्वरापासून आपण निर्माण झालेलो आहोत आणि आपल्यामध्ये सुद्धा त्याचं म्हणजे आत्मा जो आहे तो पण ब्रह्मच आहे. तर असं बाहेरून जरी आपल्याला वेगळं वाटलं की ब्रह्म आणि आत्मा तरी म्हणजे ब्रह्म आणि आत्मा तरी सुद्धा जर का तुम्ही बाहेरचा भेद काढून टाकला तर आपण आत्मदृष्टीने आपण एकच आहोत. हा महत्वाचा विचार इथे त्यांनी सांगितले. चालूया पुढे. आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्याविषयी घालणाऱ्यांच्या मनात जशी उदासीनता असते तसे ते भक्तही आपल्या देहाविषयी उदासीन असतात. जर ते देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का? तर त्यांनी ठेवला नाही, परंतु केवळ त्यांच्या उरलेल्या आयुष्याने धरून ठेवला आहे. खरंय. हीच गोष्ट येथे उदाहरणाने स्पष्ट करतात. वायूने आपल्याबरोबर फुलातील सर्व सुगंध नेल्यास मग मागे केवळ देठाला जसे सुगंध शून्य फूल राहते, त्याप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ आयुष्य धरून ठेवते. अर्जुना, एरवी त्याचा सर्व देह अहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला. हा पण विचार खूप महत्वाचा आहे. आता समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की त्यांना देहबुद्धी नाहीये, म्हणजे जे भक्त असतात ते पूर्ण देवरूप झालेले असतात, मग त्यांना देह टाकत का नाही ते? कारण आपल्याला असं देह टाकता येत नाही ना, कारण आपलं जेवढं प्रारब्ध आहे तेवढं आपल्याला जगावंच लागतं आणि म्हणून ते जे काय त्यांना जगायचं आहे ते जगत असतात, पण त्यांच्या आतमध्ये तुम्ही बघितलं तर ते देहाबद्दल उदासीन असतात. खूप छान विचार आहे ते. चालूया पुढे. तो मी पुससी कैसा तरी जो सर्व भूती सदा सरिसा.
जेथ आप परू ऐसा भागू नाही. जे ऐसिया माते जाणूनी अहंकाराचा कुरुठा मोडूनी, जे जीवे कर्म करुनी भजती माते. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. सविस्तर सविस्तर वटत्व जैसे, बीजकणिके माझी असे, आणि बीजकणू वसे वटी जेवी. तेवी आम्हा तया परस्परे, बाहेरी नामाचीची अंतरे, वाचुनी आतुवट वस्तू विचारे, मी तेची ते. आता जायांचे लेणे, जैसे अंगावरी आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास तयांचे. परिमळून निघालिया पवना पाठी, मागे बोस फुल राहे देठी. तैसे आयुष्यची ये मुठी केवळ देह. येर अवष्टंभू जो आघवा, तो आरुढोनी मदभावा, वजची आतु पांडवा पैठा जाहाला. अपि चेत सदर अपि चेत चेत सदर चारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतत्व समज्ञ वसितो ही सहा. पूर्वी अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच मानला पाहिजे, कारण त्याची वागणूक आता चांगली झाली आहे. इथे मला याची आठवण येते की वाल्याचा जो वाल्मिकी झाला, म्हणजे तो चांगला नव्हता आधी, पण त्यांनी सगळी जी प्रार्थना केल्यानंतर तो वाल्मिकी झाला. तर आपण त्याला काही वाल्या म्हणून ओळखत नाही, वाल्मिकी हीच त्याची ओळख असते, नाही का? सांगूया पुढे. अशा प्रकारे प्रेमभावाने भजत असता त्याला पुन्हा शरीरही मिळत नाही, तो मग कोणत्या का जातीचा असेना. आणि अर्जुना, त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे. परंतु ज्यांनी आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे, अरे मरण प्रसंगी जशी वासना असते त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळतो. याकरता ज्याने आपले आयुष्य शेवटी भक्ती करताच खर्च केले, तो पूर्वीचा जरी पापाचरण करणारा असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे हे समज. जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला, तो कडेला जिवंत लागल्यामुळे आता त्याची पूर्वीची बुडत असण्याची स्थिती व्यर्थ गेली. त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही. याकरता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चाताप रूपी तीर्थात त्याने स्नान केले, आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावाने तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला. तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे, तसेच शुद्ध आणि श्रेष्ठ आहे, आणि जन्माला आल्याचे फळ त्यालाच मिळाले. त्याने सर्वही अध्ययन केले, त्याने तपांची आचरणे केली किंवा अष्टांग योगाचा त्याने अभ्यास केला. अर्जुना, हे फार वर्णन पुरे. ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे अरे अर्जुना, तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला. हे अर्जुना, ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीची जी एकनिष्ठा, त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये ठेवली, छान. ऐसे भजतेनी प्रेम भावे, जया शरीरही पाठी न पवे, तेने भलतया व्हावे जातीचिया. आणि आचरण पाहता सुवटा, तो दुष्कृताचा कीर सेल वाटा, परी जीवित वेचले चोहटा. भक्तीची आखी अगा अंतीच्या मती, साचपण पुढले गती, म्हणून जीवित जेने भक्ती दिधले शेखी. तो आधी जरी अनाचरी, तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी, न मरतू निघाला. तयाचे जीवित एलथडिये आले, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले, तेवी नुरेची पाप केले, शेवटलिये भक्ती. यालागी दुष्कृती जरी जाहला, तरी अनुताप तीर्थी न्हाला, नाहुनी मज आतू आला सर्व भावे. तरी आता पवित्र तयाचेची कुळ, अभिचात्य तेची निर्मळ, जन्मलेया फळ तयासीच जोडील.
तो सकळही पढिन्नला तपे तोची तपिन्नला अष्टांग अभ्यासीला योगु तेने. हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा जयाची अखंड आस्था मजची लागे. अवघिया मनोबुद्धीचिया राहाटी भरोनी एकनिष्ठेचिया पेटी जेणे मज माझी किरीटी निक्षेपिली. हा, एक मिनिट थांबते. या श्लोकामध्ये असं म्हटलंय त्यांनी की तू माझी भक्ती करशील तर तू त्याला तू साधूच म्हणायला पाहिजे. आपण बोलताना काय करतो की साधू आणि संत याच्यामध्ये आपण कधी असा फरक मानत नाही. पण जेव्हा तुम्ही आता अभ्यास करतात आणि जेव्हा तुम्ही साधू म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करतो त्याचा, तेव्हा लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तर संस्कृतमध्ये साधू जो शब्द आहे त्याचा अर्थ ज्याच्या पुढे साध्य आहे काहीतरी, म्हणजे साध्य काय आहे तर मोक्ष मिळवायचं. हे ज्याच्या पुढे साध्य आहे तो साधू झाला. आणि त्याच्याशिवाय त्याच्या पुढे म्हणजे जे काय साध्य आहे की मला मोक्ष पाहिजे, हा साधू झाला. आता संत, संत म्हणजे काय तर भक्तीच्या मार्गाने जाणारा जो आहे, सत्वशील जो आहे, त्याला आपण संत म्हणतो. तर आपल्या इतिहासामध्ये खूपच संत आहेत. तर ते संत जे असतात म्हणजे जे साधू असतात त्यांना स्वतःचाही मार्ग माहीत असतो आणि समजा आपण त्यांच्याकडे गेलो तर ते आपल्याला पण मार्ग दाखवू शकतात. पण संतांचं तसं नसतं. संतांच्या बाबतीत काय असतं की ते त्यांना स्वतःचा मार्ग माहिती असतो, पण ते इतरांना मदत करतीलच असं नाही. म्हणजे एखादा संत असतो तो आपला स्वतःचा पूजा करत असतो, तुझा सगळा अभ्यास करत असतो, तो काय तुम्हाला कुठे मार्ग दाखवेलच असं नाही. तर हा साधू आणि संत याच्यामधला फरक आहे. संत म्हणजे सदाचारी असतो, नक्की असतो, आणि तो आपल्या भक्तीमध्ये स्थिर झालेला असतो. हा पण एक महत्वाचा भाग आहे. तर आम्ही जेव्हा हरिपाठ वाचत होतो तेव्हा त्यांनी म्हटलं की साधूंची संगती तरणोपाय नाही. आता जेव्हा तुम्ही एखाद्या मार्गाने जात असतात तेव्हा तुम्हाला कोणीतरी समोर साधू लागतो. साधू म्हणजे बेसिकली तिथे त्यांना गुरु असं म्हणायचंय की तुमच्या पुढे जर का गुरु असेल तर गुरु तुम्हाला पुढे मार्ग दाखवू शकतो. तर असा साधू आणि संत याच्यामधला फरक आहे. दुसरी एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की श्लोक 30 ते 34 पर्यंत भक्तीचं महत्व सांगितलंय आणि 30व्या श्लोकात जे सांगितलंय की तुम्ही जर का आधी काही पाप केलं असेल तरी सुद्धा तुम्ही जेव्हा अनन्य भक्तीने देवाला स्मरण जाता जसं तेव्हा तुमचं म्हणजे तुम्ही साधूच होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तो पण खूप चांगला विचार आहे. तेव्हा मी जसं म्हटलं की वाल्याचा वाल्मिकी झाला ते आपल्याला आठवतं की त्याचं आयुष्य आधी वाईट होतं, पण ते काय आपण लक्षात ठेवत नाही की आपल्याला वाल्मिकी हा ऋषी किंवा साधूच म्हणूया आपण, साधू या दृष्टीने आपल्याला दिसतो. तर हे जे साधू किंवा संत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये भक्ती साधन असतं. तर भक्ती साधन असं कशासाठी म्हणते की आपल्याला असं वाटतं की एक मिनिट मी जेव्हा आता पुढचं उपनिषद आपल्याला जे शिकायचंय त्याच्यामध्ये आपण याच्याबद्दल बोलणार आहोत, भक्तीबद्दल बोलणार आहोत. त्याच्यामध्ये छान 2 विचार आहेत ते मला आता तुम्हाला सांगायला वाटतं की भक्तीची व्याख्या भक्तीची व्याख्या पुन्हा आपल्या पुढच्या अध्यायामध्ये येणारच आहे. भक्ती म्हणजे प्रेम, आदर आणि कृतज्ञता. प्रेम, आदर आणि कृतज्ञता हे सगळं मिळून तुमची भक्ती असते. तर पण भक्ती म्हणजे उपासना नाही हे आपल्याला उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. का बरं नाही? कारण भक्ती ही तुमची भावना आहे, मनाची भावना आहे. उपासना जेव्हा करता तेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीला ट्रेन करत असता. तर हा त्याच्यामधला फरक आहे. आणि भक्तीमुळे काय होतं
तर आता पुढच्या अध्यायात येईल आणि थोड्या पुढच्या श्लोकांमध्ये पण येईल. काय फरक पडतो, तुम्ही जेव्हा एखादं काम करता, तुम्ही नुसतं काम केला तर ते कर्म होतं. पण जेव्हा तुम्ही भक्तीमधून करता, ईश्वरार्पण बुद्धीने जेव्हा तुम्ही करता, तो ते तुम्ही जे काय तुम्ही काम करता तो कर्मयोग होतो. कर्मयोग म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला पुण्य मिळू शकतं. तर हा भक्तीचा मुख्य आपल्याला उपयोग आहे किंवा आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. आणि नंतर समजा तुम्ही ज्ञान मार्गाने जात असाल तर तुम्ही जे काय शिकणार ते तो ज्ञानयोग होतो. तुम्ही एरवी जर का भक्ती नसेल आणि तुम्ही अगदी ज्ञानेश्वरी पूर्ण तुम्ही पाठ करून ठेवली, तुम्ही पाठ करून ठेवली तरी ते तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री शिकता तसंच होते. पण जेव्हा तुम्हाला परमेश्वराकडे जायचंय, ज्ञानयोगाने जायचंय, कर्मयोगाने जायचंय, तेव्हा भक्ती ही आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि तुमची जी काय साधना असते ती साधना तुमच्या भक्तीमुळे असतात. आणि आणखीन एक त्यांनी सांगितलंय की भक्तीमुळे तुमची जी साधना असते, ती जी काही साधना असते त्यालाच राजयोग म्हणतात. आता आपल्या याच्यामध्ये आपण गुह्य म्हणतोय, राजविद्या म्हणतोय. तर तुम्ही जेव्हा भक्तीचा आधार घेऊन तुम्ही देवाची प्रार्थना करता किंवा जे काय तुम्ही पुढे करता, अभ्यास करताय, ते सगळं राजयोग असं म्हटलं जातं. ओके, आणखी काय बरं? 418. ओके, पुढच्या ह्याच्यात एक. ओके, जाऊया पुढे. ओके. क्षिप्रम 31. भवति हम्म, क्षिप्रम भवति धर्मात्मा हम्म, षश्च शांति दिगच्छति कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति. हम्म, तो अल्पकाळात धर्मात्मा होतो, त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. हे कौन्तेया, माझा भक्त कधीही नाश पावत नाही, हे तू निश्चयपूर्वक जाण. हम्म. तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल अशी ही कल्पना तुझ्या अंतःकरणात येईल. अगा अर्जुना, अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल? ज्या वेळेस सूर्योदय नसतो त्या कालास रात्र असे म्हणायचे. तसे माझ्या भक्तीवचून जे जे करणे ते ते महापातक नव्हे काय? अर्जुना, याकरता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूप सानिध्य ज्या वेळेस प्राप्त होते त्या वेळेसच खरोखर तो मद्रूप होतो. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो. मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती, तीच त्याची स्थिती व तेज आहे. फार काय सांगावे, माझ्या जीवाने जे जगलेले आहे. हे अर्जुना, सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तीच ती किती सांगू? माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस. अरे, आमचे कुळ शुद्ध आहे या अभिमानात राहू नका. तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मनात मानू नका व शास्त्राध्ययनाची पोकळ हाव व्यर्थ का बाळगावी? उत्तम सुस्वरूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे? संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा? कारण माझ्याविषयी एक भक्ती जर नसेल तर हा सर्व पसारा निष्फळ आहे. धान्या वाचून पिशा असलेली कणसे दाट एकसारखी आली तरी त्याचा काय उपयोग? शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग? अथवा सरोवरातील पाणी आटावे किंवा रानामध्ये एका दुःखी मनुष्याची दुसऱ्या दुःखी मनुष्याची गाठ पडावी अथवा एखाद्या झाडाला वांज फुलाचा बहर यावा. सर्व ऐश्वर्य अथवा कुळ व जाती यांचा डौल हा त्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा, त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याला आग लागो. अर्जुना, या पृथ्वीवर दगड नाहीत का? हिवराची गर्दछाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकवून पुण्य निघून जातात. निंबाच्या झाडाला दाट निंबोळ्या आल्या तर त्या सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो. त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरिताच वाढलेला असतो.
अथवा षड्रसयुक्त अन्न खापरात वाढले आणि ते रात्री चव्हाट्यावर टाकून दिले असता ते जसे कुत्र्याच्याच उपयोगाला येते. त्याप्रमाणे अभक्त मनुष्याचे जीवित आहे, जो स्वप्नात देखील पुण्य करण्याचे जाणत नाही. अरे त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रणच देऊन ठेवले आहे. याकरता कुळ उत्तमच असावयास पाहिजे असे नाही. जातीने नीच योनीचा असला तरी चालेल, अंत्यजच काय, पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला तरी चालेल. हे पहा की मगराने गजेंद्राला पाण्यात धरले. त्याच्या तडाख्यातून सुटण्याकरता त्याने मोठ्या काकुळतेने माझा धावा केला. त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला. तो आता अवसरे मजसारिखा होईल, ऐसाही भाव तुझ जाईल. हा गा अमृता आत राहील, तया मरण कैचे. पै सूर्य जो वेळू नुदैजे, तया वेळा की रात्री म्हणीचे. देवी माझी ये भक्तिविण जे कीचे, ते महापाप नोहे. म्हणून तयाची या चित्ता, माझी जवळीक पांडुसुता, तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. जैसा दीपे दीपू लावीचे, तेथ आदिल कोण जे नोळखीचे. तैसा सर्वस्वे जो मज भजे, तो मी होऊनी ठाके. मग माझी नित्य शांती, तया दशा तेची कांती. किंबहुना जिती माझी ने जीवे. एथ पार्था पुढत पुढती, तेची ते सांगो किती. जरी मिया चाळ तरी भक्ती, न विसंबीजेगा. अगा कुळाचिया चोखटपणा न लगा, अभिजात्य झणीश लागा. व्युत्पत्तीचा वावुका, सोसू का वहावा. का रूपे वयसा माझा, आथिलेपणे का गाजा. एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. कणे विण सोपटे, कणसे लागली आथी एक दाटे. काय करावे गोमटे वोसनगर, नातरी सरोवर आटले. राणी दुखिया दुःखी भेटले, का वांच फुली फुलले झाड जैसे. तैसे सकळते वैभव, अथवा कुळ जाती गौरव. जैसे शरीर आहे सावेव, परी जीवची नाही. तैसे माझी या भक्ती विण, जळोते जियाले पण. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पै हिवरांची दाट सावली, सज्जनी जैसी वाळिली. तैसी पुण्ये डावलुनी गेली अभक्ताते. निंबोळिया मोडून आला, तरी तो कावळियासीची सकाळू चाहला. तैसा भक्तिहीनू वाढिणला दोषाची लागी. का षड्रस खापरी वाढिले, वाढुनी चोहटा रात्री सांडिले. ते सुनियाचेची ऐसे झाले जियापरी. तैसे भक्तिहीनाचे जिने, जो स्वप्नीही परी सुकृत नेणे. तेणे संसार दुःखासी आवतणे, वोगरिले गा. म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्याही व्हावे. परी देहाचेनी नावे, पशुचेही लाभो. पाहे पाव सावजे हातरी धरुले, तेणू तया काकुळती माते स्मरिले. की तयाचे पशुत्व वावो जाहले, पातलिया माते. पुढचं हो पुढ- चालेल. पुढ- पुढचं दुसरं कोणी वाचणार आहे ना? हो हो आता माधवी बसणार आहे. थँक्यू, छान वाचलंस. थँक्यू. मला ह्या त्यांच्या ओवीची खूप मजा वाटते. तैसे माझी या भक्ती विण जळवते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. चक्क म्हणजे दगड म्हटलंय अक्षरशः त्यांना. ती जी आहे ना 36वी ओवी. ओके. वाचू. हो. मां हि पार्थ व्यपाश्रित्य, येऽपि स्युः पापयोनयः. स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. कारण हे पार्था, माझा आश्रय केल्यावर स्त्रिया, वैश्य, शूद्र त्याचप्रमाणे ज्यांचा जन्म पापयोनीत झाला आहे, असे हे सर्व उत्कृष्ट गतीला पावतात. अर्जुना, ज्या जातीच्या नावाचा उच्चार करणे वाईट आहे,
पार काय सांगावे, जी जात सर्व निकृष्टात निकृष्ट आहे, त्या पापरूप जातीमध्ये जे जन्मास आले आहेत, ते पापी जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख असे असेनात, परंतु सर्व भावाने ज्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे, ज्यांच्या वाणीत माझीच कथा आहे, ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत, ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करीत राहते, माझे गुण ऐकण्या वाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे, ज्या भक्तांची ज्ञानवृत्ती विषयाचे ग्रहण न करता मलाच एकाला जाणते, ज्यांना याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या व्यापाराद्वारा भगवंताची सेवा करणे मिळाले तरच जगण्याची सार्थकता वाटते, नाहीतर जगणे मरणप्राय वाटते. याप्रमाणे अर्जुना, सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केले आहे, ते दुष्ट जातीत देखील जन्माला आलेले असेनात का? ते ऐकून व शिकून विद्वान झालेले नसेनात का? परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत. अर्जुना पहा, भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. ज्या प्रल्हादाच्या भक्ती महात्म्यासाठी मला नरसिंह रूप अलंकार धारण करावा लागला, अर्जुना, त्या प्रल्हादाचा माझ्याऐवजी पुष्कळांनी नेहमी अंगीकार केला. माझी भक्ती करण्याच्या ऐवजी प्रल्हादाची भक्ती केली, कारण मी जे द्यावयाचे ते त्याचे प्रल्हादाचे वर्णन केले असताही मिळते. एरवी त्याचे कुळ वास्तविक दैत्याचे, परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही. म्हणून अर्जुना, या ठिकाणी भक्तीच सरती होते, जातीला काही किंमत नाही. राजाच्या हुकमाची अक्षरे ज्या एका कातड्यावर उमटलेली आहेत, त्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. प्रत्यक्ष सोने रुपे जरी असले आणि त्याच्यावर राजाच्या हुकमाची अक्षरे नसली, तर त्या सोन्या रुपयाची व्यवहारात नाणे म्हणून किंमत नाही. व्यवहारात राजाच्या आज्ञेचाच जोर आहे. तीच जेव्हा राजाच्या हुकमाची अक्षरे असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो, तेव्हा त्याने सर्व माल विकत घेता येतो. त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल. त्याच वेळेला सर्वज्ञता मान्य होईल की ज्या वेळेला मन आणि बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल. याकरिता अरे, उत्तम कुळ, जाती, अग्रवर्ण हे सर्व निष्फळ आहेत. अर्जुना, एक माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. तेच सांगते. आत्ता जी आपण ओवी वाचली की त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की कुळ, जाती, वर्ण आगाव्याची अकारण. म्हणजे तुम्ही कुठल्या कवळात जन्मालात, कुठल्या जातीत जन्मालात ते महत्वाचं नाही. तुमच्यामध्ये जर का भक्ती असेल तर भक्तीपासून तुम्ही परमेश्वराला जर का जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तुम्ही शांत होऊ शकता. आणि हे जे वाक्य आहे, म्हणजे तुम्ही जर का वारकरी पंथ पाहिला, वारकरी पंथामध्ये वेगवेगळ्या जातीचे आणि कुळाचे जन्मलेले जे लोक आहेत, त्या सगळ्यांना तेवढंच छान आहे की जेवढं ब्राह्मणाच्या किंवा कुणाच्या इतर व्यक्तींना मिळेल. तर हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आयुष्यात उतरवलं होतं की कुळ, जाती, वर्ण अकारण, सॉरी, आगाव्याची अकारण. आणि म्हणून मला ही ओवी अतिशय आवडते. बऱ्याच वेळा मी या ओवीबद्दल बोलत असते की त्याने नुसतं असं सांगितलं नाही ज्ञानेश्वरीमध्ये की तुम्हाला भक्तीच महत्वाची आहे आणि कुळ कुठलंही असलं तरी चालेल, पण तुम्ही भक्ती केल्यानंतर तुम्ही एका लेवलला जाऊ शकता, कोणीही जाऊ शकतो, असं त्यांनी आता जे आपल्याला सांगितलंय ना, ते इतकं महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात पण आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे की कोणी कुठल्याही जातीत जन्माला असलं पण त्याचे गुण आपल्याला बघायला पाहिजे असतात. जाऊया पुढे.
एक माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना पण माझ्या स्वरूपात येईल, मद्रूप होईल असे करावे. आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील जाती कुळ वगैरे गोष्टी निष्फळ होतात. ज्याप्रमाणे जोपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळाले नाही तोपर्यंत नाल्या ओढ्यांच्या पाण्याला नाले ओढे असे म्हणतात. मग ते गंगेला येऊन मिळाल्यानंतर ते केवळ गंगारूपच होऊन राहतात. किंवा खैराचे लाकूड, चंदनाचे लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवड जेथपर्यंत एकत्र करून ती अग्नीमध्ये घातली नाहीत तेथपर्यंतच होऊ शकते. त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र व अंत्यज आणि स्त्रिया ह्या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत तेथपर्यंतच वेगवेगळ्या असतात. जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्ररूप होऊन त्याचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे मग जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्या जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते. तेथपर्यंतच शोणभद्र व सिंधू अशी नदांची नावे व नर्मदा, गंगा अशी ही नद्यांची नावे राहतात. आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे व पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेद राहतात की जेथपर्यंत हे सर्व समुद्रात येऊन मिळत नाहीत. कोणत्याही एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात प्रवेश करून राहो एवढे झाले म्हणजे मग आपोआप मद्रूप होणे निश्चित आहे. अर्जुना, फोडण्याच्या उद्देशाने लोखंडाचा घण परिसावर पडला तरी देखील त्याचे सोनेच बनून जाईल. असे पहा की त्या गोपींची अंतःकरणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय? अथवा भीतीच्या निमित्ताने का होईना कंस मला येऊन मिळाला नाही काय? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय? अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेच या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली. किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवादिक सर्वांना माझी प्राप्ती झाली. नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला अथवा सनत कुमार यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याला योग्य झालो त्याचप्रमाणे गोपिकांस कामाने म्हणजे विषयबुद्धीने, त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने आणि त्या इतर शिशुपालादिकांस त्यांच्या त्या घातक बुद्धीने मी प्राप्त झालो. अरे अर्जुना, मी सर्व मार्गांच्या मुक्कामाचे एक शेवटचे ठिकाण आहे. वाटेल त्या मार्गाने माझ्याकडे माझ्या स्वरूपी येता येते. भक्तीने अथवा विषयबुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने. म्हणून अर्जुना पहा, माझ्या स्वरूपात मिळावयाचे असेल तर येथे साधनांचे बंधन नाही आणि वाटेल त्या जातीत जन्माला आले तरी चालेल. मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही. परंतु भक्त किंवा वैरी व्हायचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे. कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी दृढ संबंध झाला तर मद्रूप होणे हे खास हाती आले असे समजावे. याप्रमाणे अर्जुना, पापी जातीत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ती माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. आता याच्यावर मला थोडंसं बोलायचं की काही लोकांना असं ऑब्जेक्शन आहे की वैश्य, शूद्र आणि स्त्रिया असं का म्हटलेलं आहे? कारण त्यांच्या काळामध्ये स्त्रियांना पण ते काय म्हणायचं लेव्हल मिळत नव्हतं जेवढं पुरुषांना मिळत होतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं की हरकत नाही, तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, खालच्या जातीतले असा किंवा वरच्या जातीतले असा, सगळ्यांना ते एकाच लेवलला आणतायत म्हणून तशा पद्धतीने लिहिलं. त्याच्यामध्ये स्त्रियांना कमी लेखायचा मार्ग नाहीये. स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत असं त्यांना सांगायचं आहे. पुढे अगानावे घेता वोखटी जे आघवे या अधमांची शेवटी, तिये पाप योनी ही किरीटी जन्मले जे.
ते पापयोनी मूढ मूर्ख ऐसे जे दगड, परी माझा ठाई दृढ सर्व भावे. जयांची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझे चिरूप. जयांचे मन संकल्प माझा चिवाहे, माझी या कीर्ती वीण. जयांचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. जयांचे ज्ञान विशोनेणे, जाणीव मजची एकांते जाणे. जया ऐसे लाभे तरी जिणे, एरवी मरण. ऐसा आघवाची परिपांडवा, जिही आपुलिया सर्व भावा. जियावया लागी बोलावा, मीची केला. ते पापयोनिही होतू का, ते श्रुताधीतही न होतू का. परी मजसी तुकिता तुका, तुटी नाही. पाहे पा भक्तीचे नि आथिलेपणे, दैती देवा आणिले उणे. माझे नृसिंहत्व लेणे, जयाची महिमे. तो प्रल्हादू गामजसाठी, घेता बहुते सदा किरीटी. काजे मिया द्यावे ते गोष्टी, तयाची जोडे. एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्र ही सरी न लाहे उपरे. म्हणूनी भक्ती गायेथ सरे, जाती अप्रमाण. ज्ञाना राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा एका जया पडती. तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. वाचुनी सोने रूपे प्रमाण नोहे, एथ राजाज्ञासी समर्थ आहे. तेची चाम एक जैला आहे, तेणे विकती आघवी. तैसे उत्तमत्व तैची तरे, तैची सर्वज्ञता सरे. जै मनोबुद्धी भरे, माझे निप्रेमे. म्हणोनी कुळ जाती वर्ण, हे आघवेंची गा अकारण. एथ अर्जुना माझे पण, सार्थक एक. तेची भलतेणे भावे, मन मज आतू येते होआवे. आले तरी आघवे, मागील वावो. जैसे तवची वहाळ वोहळ, जवन पवती गंगाजळ. मग होऊनी ठाकती केवळ, गंगारूप. का खैर चंदन काष्टे, हे विवंचना तवची घटे. जवन घापती एकवटे, अग्नी माझी. कैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया, का शूद्र अंत्यादी इया. जाती तवची वेगळालिया, जवन पवती माते. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भाव होती मज मीनले. जैसे लवणकण घातले सागरा माझी. तव वरी नदा नदींची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे. जवन येती आघवे समुद्रा माझी. हेची कवणे एके मिसे, चित्त माझा ठाई प्रवेशे. ये तुले हो मग आपैसे, मी होणे असे. अगावरी फोडावया लागी, लोहो मिळो का परिसाचा अंगी. काजे मिळतीये, थोडं वर करते. मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. पाहे पावाल भाचे निव्याजे, तिया वज्रांगणांची निजे. मज मीनलिया काय माझे, स्वरूप नवतीची. नातरी भयाचे निमिसे, माते न पविजेची काय कंसे. की अखंड वैरवशे चैत्यादिकी. अगासोयरे पणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा. की ममत्वे वसुदेवादिका सकळा. नारदा ध्रुवा अक्रूरा, शुकाहन सनत्कुमारा.
या भक्तिमी धनुर्धरा प्राप्युजैसा तैसाची गोपींसी कामे तया कंसास भयसंभ्रमे येरा घातके या मनोधर्मे शिशुपालादिका आगामी एकुलाणीचे खागे मज येवो ये भलते निमार्गे भक्ती का विषये विरागे अथवा वैरे म्हणोनी पार्था पाही प्रवेशावया माझा ठाई उपायांची नाही केणियेथ आणि भलतिया जाती जन्मावे मग भजी जे का विरोधावे परी भक्त का वैरिया व्हावे माझियाची अगा कवणे एके बोले माझे पण जरी जहाले तरी मी होणे आले हाता निरुते या परी पाप योनिही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझिया येती. छान वाचते का? खूप छान वाचतेस. किं पुनर्ब्राह्मणा पुण्य भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. बरोबर. तर मग पुण्यशील ब्राह्मण, भक्त असलेले आणि ऋषींप्रमाणे आचरण करणारे राजे हे उत्कृष्ट गती पावतील, यात नवल काय. अनित्य व सुखहीन असा हा मर्त्य लोक प्राप्त झाला असता तू माझीच भक्ती कर. मग चारही वर्णांमध्ये छत्रचामराप्रमाणे सर्वांच्या वर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाहाकरिता इनाम दिलेला आहे व जे वेदातील मंत्ररूप विद्येचे माहेरघर आहे, असे जे ब्राह्मण, जेथे ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी नेहमी यज्ञांचे राहणे असते, जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते, ते या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत, ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेल तो विस्तार पावला आहे, ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढते, म्हणून समुद्राने आपले पाणी यांच्या प्रीतीकरता दिले. मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला आणि मग त्यांच्या पायधुळीकरिता छातीचा खळगा पुढे केला. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलांची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवीत आहे. ती मी का वागवितो असं म्हणून म्हणशील तर आपल्या षड्गुण ऐश्वर्य भाग्य रूप समुद्राचे रक्षण होण्याकरता. अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलय काळाच्या रुद्रदेवताचे वसतिस्थान आहे व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनासायानेच प्राप्त होतात, याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत, ते मला प्राप्त होतात. हे काय आता निराळे सिद्ध करावयास पाहिजे. पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळच होती, ती निर्जीव म्हणजेच अचेतन असूनही त्यांनी देखील देवांच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली. मग खास चंदन ती जागा मिळवणार नाही असे मनात तरी कसे आणता येईल? किंवा त्यास ती जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तर ते खरे ठरणार असे आहे काय? ज्या अर्थी शंकरांनी हालाहल विषप्राशन केल्याने जी आग होती ती थंड करील अशा आशेने अर्धा असा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे. त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासाने चंद्रापेक्षा अधिक असा जो चंदन
तो सहज सर्वांगा ठिकाणी कसा बसणार नाही? अथवा रस्त्यावरील पाण्यांनी जिचा आश्रय केला असता ती रथोद्यके अनायासाने समुद्ररूप होतात, त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, त्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे. त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे असणेही मीच आहे. याकरिता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे? अर्जुना, अंगावर धोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये? रोगाने ग्रस्त झाले असता औषधाशिवाय बेफिकीर कसे राहावे? अर्जुना, तू चोहोकडून वणवा लागला अर्जुना, जेथे चोहोकडून वणवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये? त्याचप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या या मृत्यूलोकात येऊन मला कसे भजू नये बरं? रे अर्जुना, माझे भजन न करण्याला असे आपल्या प्राण्यांच्या अंगी कोणते सामर्थ्य आहे? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहे? अथवा विद्येने आणि तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत. माझे भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे? त- तर जेवढे विषय मात्र म्हणून आहेत ते सर्व एका देहाच्याच बऱ्याकरता सुखाकरता उपयोगात आणले आहे. आणि या मृत्यू देह तर कायच्या तोंडी पडलेला आहे. बाप रे बाप, जेथे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे, अशा त्या मृत्यूलोकातील नरदेहरूपी शेवटाच्या बाजाराच्या वेळी येणे चाले आहे. आता अर्जुना, सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल? राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे का? अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी, त्याचप्रमाणे विषयांमध्ये जे सुख आहे ते निव्वळ कडलोकीचे दुःखच आहे. परंतु काय करावे? लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्या वाचून त्यांचे चालतच नाही, किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे, तसे या मृत्यूलोकातील सर्व व्यवहार चालले आहेत. एवढ्याकरिता या मृत्यूलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल बर काय? निखारे असणाऱ्या अंथरुणावर आनंदाने झोप कोठून येणार? ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जेथे मावळण्याकरता सूर्याचा उदय होत असतो, जेथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळीत आहे, जेथे मंगलरूप अंकुराबरोबर त्यावर अमंगल गोष्टींची कीड पडते व जेथे पोटात असतानाच गर्भाला मरण घेते, जे प्राप्त नाही त्याचे चिंतन करावयास मृत्यूलोकाची वस्ती लावते. बरे, ते प्राप्त झाले तेव्हा त्याच वेळी ते गंधर्व म्हणजेच अदृश्य पुरुष नेतात. बरे, ते घेऊन कोणाच्या गावाला गेले त्याचा शोधही लागत नाही. अरे अर्जुना, सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही. व जेथली पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेली आहेत. या मृत्यूलोकाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याप्रमाणे जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव चावून भिडतो, अर्जुना, ते नाहीसे होणे कसे सरसगट व्यापक आहे ते नीट ऐक. अशा तऱ्हेची ज्या लोकातील वागणूक आहे, त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे,
त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते. अरे, ज्यापासून परलोकीचा लाभ असतो, त्याकरिता हे लोक एक कवडी देखील भांडवल सोडित नाहीत, व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तेथे कोट्यवधी रुपये खर्च करतात. जो अनेक विषय विलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात, व जो लोभाने ग्रस्त झाला आहे त्यास या जगात ज्ञानी म्हणतात. ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे व त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी ही नाहीशी झाली आहेत, अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात. जसजसे मूल वयाने वाढत जाते, वयाने मोठे होते, तसतसे त्याचे आईबाप वगैरे आनंदाने व कौतुकाने नाचतात. पण वरून जरी ते मूल मोठे वाढताना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून त्याचे आयुष्य सरून जात आहे, त्याची त्यांना खंतच नाही. जन्मल्यापासून दिवसेंदिवस हे मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते. असे असून आईबाप आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंद प्रदर्शक उघड्याही उभारतात. अरे अर्जुना, कोणी कोणाला तू मर असे म्हटले तर ते त्यास सहन होत नाही आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात. पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्यांना मूर्खपणाने समजत नाही. बेडूक सापाकडून उभा गिळला जात असताना देखील तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्यासाठी जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो. तशाच तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवतात कोण जाणे. अरे रे, हे वाईट आहे. मृत्यूलोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी येथे अकस्मात जन्मला तरी या मृत्यूलोकाच्या रहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग, की त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील. मग वर्णा माझी छत्रचामर, स्वर्गजयांच्या अग्रहार, विद्येसी माहेर, ब्राह्मण जय, चेत अखंड वसिजे यागी, चे वेदांची वज्रांगी, जयाजीचे दिठीचा उत्संगी, मंगळवाडे, चे पृथ्वीतळीचे देव, चे तपोवतार सावयव, सकळ तीर्थांसी दैव, दयले जे, जयांची जे आस्थेची जे बोले, सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्पे सत्य नियाले, जयांचे जयांचे निगा बोले, अग्निसी आयुष्य जाहले, म्हणून समुद्र पाणी आपले, तिदले यांची या प्रीती, मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग उडवली वक्षस्थळाची वाखती, चरणरजा आजुने पाऊलाची मुद्रा, मी हृदयी वाहे गा सुभद्रा, चे आपुलिया दैव समुद्रा, चतने लागी, जयांचा कोप सुभटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा, जयांचा प्रसदी फुकाटा, सोडती सिद्धी, ऐसे पुण्य पूज्यते ब्राह्मण, आणि माझा थाई अति निपुण, आता माते पावती हे कवण, समर्थयणे, पाहे पा चंदनाचेई अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तिही निर्जीवी ही देवाची निडळे, बैसणी केली, मग तो चंदनू तेथ न पवे, ऐसे मनी कैसे धरावे, अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काही साच, चेथ निवविल ऐसी या आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वै जात असे शिरसा,
निरंतर. तेथ निभविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळा. तो चंदनू केवी अवलीळा सर्वांगी न बसे बैसे. का रथौदके जिये चिये कासे लागलिया समुद्र जाली अनायासे. तिये गंगेसी काय अनारिसे कत्यंतरसे. म्हणोनी राजर्षी का ब्राह्मण चया गती मची गया चया गती मती मीची शरण. तया त्रिशुद्धी मीची निर्वाण. स्थिती ही मीची या लागी शतजर्जरे नावे. रिगोनी केवी निश्चिंत होवावे. कैसेनी उघडया आस असावे शस्त्रवर्षी. अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी ओढण. रोगे दाटलिया आणि उदासपण ओखदेसी. चेत चहूकडे चळत वणवा तेथुनी न निघीजे केवी पांडवा. देवी लोका येऊनी या सोपद्रवा केवी न भजिचे माते. अगा माते न बजावया लागी कवण बळपा आपुला अंगी. काई घरी की भोगी निश्चिंती केली. ना तरी विद्या की वयसा की प्राणियांसी हो ऐसा. मज न बजता भरवसा कुणाचा कोण. तरी भोग्य जात जे तुला ते एका देहाची या निकिया लागले. आणि येथ देह तव असे पडिले काळाच्या तोंडी. पाप दुःखाचे केणी सुटले हे मरणाचे भरे लोटले. तिये मृत्युलोकी चिये शेवटिले येणे जाहले हाट वेळे. आता सुखेची जीविता कैची ग्राहिकी किजेल पांडुसुता. काय राखोडी फुंकिता दिपू लागे. अगा विषाचे कांदे वाटुनी जो रस घेईचे पियुनी. दया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परमदुःख. परी काय कीजे मूर्ख न सेविता न सरे. का शीस खांडूनी आपुले पायींचा खती बांधिले. तैसे मृत्युलोकीचे भले आहे आघवे. म्हणून मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाच्या श्रवणी. कैची सुखनिद्रा आंथरुणी इंगळांचा. चिये लोकीचा चंद्र क्षयरोगी जेथ उदय होत असता लागी. दुःख लेऊनी सुखाचे अंगी सळित जगाचे. जेथे मंगळाचा अंकुरी सर्वेची अमंगळाची परे पोरी. मृत्यू उदरांचा परिवरी गर्भोगी वसी. जे नाही तयांचे चिंतवी तव तेची नेईचे गंधर्वी. गेलियाची कवणे गावी शुद्धी न लभे. अगा गिवसीता आघवा वाटी परतले पाऊलची नाही किरटी. सैंध निमालियांचियाची गोठी तिये पुरणे जेथीचिये अनित्यतेची थोरी. करीतया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी. कैसे नाही होणे अवधारी निपटूनिया. ऐसी लोकींची जिये नांदणूक तेथ जन्मले आधीचे लोक. तयांचिये निश्चिते कौतुक दिसत असे. पै दृष्टीची ये जोडी लागी भांडवल न ते सुटे कवडी. चेत सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचती गा. जो बहुवे विषय विलासे गुंफे तो म्हणती उवावे पडिला सापे. सो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. जयांचे आयुष्य धाकुटे होय बळप्रज्ञा जिरवनी जाय. तयांचे नमस्कारिती पाय वडील म्हणूनी. जवजव बाळ बाळिया वाढे
तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आंतुलीयकडे, ते ग्लानीची नाही जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाची याची ऐसे, की वाढती करी उल्हासे, उभवती कुडिया, अगा मरहा बोलून साहती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणती, कैही सपडे, दूरदर सापे गिळीज तू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिबा, तैसे प्राणिये कवणा लोभा, वाढवती तृष्णा, अहकटा हे ओखटे, मृत्युलोकींचे उफराटे, येत अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, चिया पावसी, अव्यंग निजधाम माझे. पुढचं घ्यायचंय. नाही, तेवढंच वाचूया आज आपण. आणि थँक्यू. आज थोडंसं जास्त झालं, मला लक्षात नाही आलं हा एवढा मोठा एक श्लोक म्हणून. ठीक आहे, पण आता केतकी आहेस ना? हा. हं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषांचे चंद्रमेजे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितीही लोकी, भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये, होवा बेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम श्री गुरुदेव